पाटण तालुक्यातील मानेची वाडी येथे वादळी वाऱ्याने झाडे व विजेचे खांब कोसळले. परिसरातील वीज पुरवठा काही काळ खंडित. कराड उत्तर मतदारसंघावर खासदार उदयनराजे भोसले यांचे विशेष लक्ष. कोरेगाव तालुक्यातील किरवली येथे कार्यकर्त्यांच्या समेत सेल्फी पॉईंटचे करण्यात आले लोकार्पण. सातारा तालुक्यातील वरिये येथून महावितरणच्या डीपीतून तांब्याच्या तारा चोरीस. अज्ञात चोरट्यावर सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. मान तालुक्यातील पिंगळी बुद्रुक येथे अवैधपणे दारू वाहतूक करणाऱ्या दुचाकीस्वारास दहिवडी पोलिसांनी घेतले ताब्यात. दारूच्या बाटल्या व मद्यमालकाला जप्त. मान तालुक्यातील मसवड नगरपालिका स्वीकृत सदस्य निवडणुकीत खोटे प्रतिज्ञापत्र दिल्याप्रकरणी स्वीकृत सदस्यावर मसवड पोलिसात तक्रार दाखल. पाटण तालुक्यातील शिद्रकवाडी काढणे येथे वादळी वाऱ्याने घरावरचे पत्रे उडाले. लाखो रुपयाचे नुकसान. वाई वन विभागाचे सततच्या लागणाऱ्या वणव्यांमुळे वाई आणि भुईंज पोलिसांना पत्र. वणवा लावणाऱ्यांचा बंदोबस्त करण्याची केली मागणी. भाजपचे लोकसभा प्रभारी डॉक्टर अतुल भोसले यांच्या उपस्थितीत कराड येथील संपर्क कार्यालयात कार्यकर्त्यांचा भाजपमध्ये प्रवेश. सातारा शहरातील ओंकार मंगल कार्यालयात ब्राह्मण समाजाचा मेळावा संपन्न. ब्राह्मण एकीकरणाचा देण्यात आला नारा. महाबळेश्वर तालुक्यातील पाचगणी येथील वडापाव गल्लीत अवैधरित्या सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा. जुगाराचे साहित्य मद्यमालकाला जप्त. लोकसभा निवडणूक पार्श्वभूमीवर खटाव मान तालुक्यातील 4 जण 3 महिन्यासाठी जिल्ह्यातून करण्यात आले तडीपार. अप्पर जिल्हाधिकारी जीवन गलांडे यांच्या बंगल्याच्या परिसरात झाडाखाली कचरा पेटवल्याने पर्यावरण प्रेमींमधून नाराजी. सातारा शहरातील कल्याणी शाळा ते जिल्हा बँकेच्या समोरच्या रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे झाले असल्याचे सामाजिक कार्यकर्ते धनंजय कदम यांची तक्रार. जावली तालुक्यातील धनकवडीत शासकीय कामात अडथळा आणणाऱ्या 5 जणांवर मेढा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. सातारा लोकसभा मतदारसंघातून बहुजन मुक्ती पार्टीचे तुषार मुतलिंग यांना उमेदवारी करण्यात आली जाहीर. सातारा जिल्ह्यातील शिंदे गटाचे जिल्हा प्रमुख पुरुषोत्तम जाधव यांनी खासदार शरद पवार यांची मुंबई येथे घेतली भेट. सातारा जिल्ह्यातील शिंदे गट फुटीच्या उंबरठ्यावर राष्ट्रवादी काँग्रेसकडून लोकसभेची उमेदवारी मिळवण्यासाठी पुरुषोत्तम जाधव यांचे प्रयत्न सुरू. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर फलटण तालुक्यातील 7 सर्कल साखरवाडी येथील एक संशयित आरोपी सातारा जिल्ह्यातून 6 महिन्यासाठी करण्यात आला तडीपार. सातारा लोकसभा मतदारसंघासाठी बहुजन पार्टीच्या इच्छुक उमेदवाराच्या मुलाखती हॉटेल अजंठा येथे पार पडल्या. सातारा शहरातील बस सेवा सुरू करण्याच्या मागणीसाठी शहीद भगतसिंग मित्र मंडळाच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले निवेदन. सातारा तालुक्यातील वेळे येथे यशोधन संस्थेचे रवी बोडके यांनी दिली माहिती. सातारा शहरातील श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालयात पुरातन वस्तूचे 3D स्कॅनिंग करण्याचे काम सुरू. संग्रहालय प्रमुख अभिरक्षक शिंदे यांनी दिली माहिती. रमजान ईदच्या पार्श्वभूमीवर सातारा तालुका पोलीस ठाण्यात शांतता कमिटीची बैठक झाली संपन्न. खासदार उदयनराजे भोसले यांनी सातारा लोकसभा मतदारसंघ संवाद दौरा अनुषंगाने वाई विधानसभा मतदारसंघात महाबळेश्वर येथे टॅक्सी युनियन पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली. खासदार उदयनराजे भोसले सातारा जिल्हा संवाद दौऱ्यावर असताना सातारा तालुक्यातील जिहे येथे
घेतला उसाच्या रसाचा आस्वाद. खासदार उदयनराजे भोसले यांनी सातारा लोकसभा मतदारसंघ संवाद दौरा अनुषंगाने महाबळेश्वर येथे पंचगंगा मंदिर येथे श्री शंभू महादेवाचे घेतले दर्शन व पूजा करून घेतले शुभाशीर्वाद. शेताचा बांध खराब केल्याच्या रागातून फलटण तालुक्यातील चिंचेचा माळा आदरकी खुर्द येथे एकाने डोक्यात कुऱ्हाडीचा घाव घालून केला खून. सातारा शहरातील विजेच्या खांबांनाही आता स्वतःची ओळख मिळणार. सातारा नगरपालिका खांबावर त्या भागाचे नाव व एक सांकेतिक क्रमांक नोंदवण्याचे काम हाती घेणार. हे काम पूर्ण झाल्यानंतर नागरिकांना वीज पुरवठ्यातील तक्रारी नोंदवताना त्या खांबावरील सांकेतिक क्रमांक विद्युत विभागाला सांगावा लागणार. बार्शी नगरपालिकेनंतर असा उपक्रम राबवणारी सातारा ही जिल्ह्यातील पहिली नगरपालिका असून खांबावरील तांत्रिक बिघाड तातडीने दुरुस्त करता येणार. फलटण तालुक्यातील ढवळेवाडी निंभोरे ग्रामपंचायत सरपंचपदी राजे गटाच्या सौ जनाबाई जगदाळे यांची करण्यात आली बिनविरोध निवड. खटाव तालुक्यातील वडजल येथे ग्रामपंचायत व ग्रामस्थांच्या वतीने पाणलोट संदर्भात विशेष बैठक संपन्न. सातारा शहरातील आकाशवाणी झोपडपट्टी येथे अवैधरित्या सुरू असलेल्या दारू व्यवसायावर शाहूपुरी पोलिसांची कारवाई. दारूच्या बाटल्या मुद्देमाल जप्त. इतिहास संशोधन सहली अंतर्गत इयत्ता 12वी आर्ट्सच्या मुलांची खटाव तालुक्यातील औंध येथे भवानी संग्रहालयास भेट. महाबळेश्वर तालुक्यातील पाचगणी येथील 29 मिळकती कर न भरल्याने पाचगणी पालिकेने केल्या सील. साहित्य संस्था बळकट करण्यासाठी प्रयत्न करणार. महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कोषाध्यक्ष श्री विनोद कुलकर्णी यांची सातारा येथे माहिती. कराड तालुक्यातील वराडे येथील खरजुली देवी मंदिर परिसरात वनहद्दीत अज्ञात व्यक्तीने लावला वणवा. वनसंपदा जळून खाक. निवडणूक आयोगाच्या पूर्व मान्यतेने सातारा जिल्ह्यात मतदान केंद्र घोषित. जिल्हा निवडणूक अधिकारी जितेंद्र दुडी यांनी दिली माहिती. मुंबई येथे होणाऱ्या राष्ट्रीय मैदानी स्पर्धेसाठी जावली तालुक्यातील कुडाळच्या इम्तियाज मुजावर यांची धावपट्टू म्हणून करण्यात आली निवड. सातारा शहरातील सदर बाजार परिसरात सार्वजनिक ठिकाणी अंमली पदार्थाचे सेवन केल्याप्रकरणी एकावर गुन्हा दाखल. सातारा शहरातील अरुंद रस्त्यांवर उपाययोजना करण्याची शहीद भगतसिंग मित्र मंडळाची जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनाद्वारे मागणी. सातारा जिल्हाधिकारी कार्यालयाच्या पाठीमागील बाजूचे लोखंडी दार अज्ञात व्यक्तीने केले लंपास. सातारा शहर पोलीस ठाण्यात घटनेची नोंद. कोरेगाव तालुक्यातील शिरंबे येथे पीर साहेब यात्रेनिमित्त उत्साहात काढण्यात आली झेंडा मिरवणूक. दर्शनासाठी भाविकांची अलोट गर्दी. कराड तालुक्यातील मसूर येथे पारंपरिक शेती अवजारे बनवणाऱ्या कुटुंबियांच्या घरी माजी मंत्री आमदार बाळासाहेब पाटील यांनी दिली सदिच्छा भेट. फोटो काढण्यासाठी प्राण्यांच्या अधिवासात जाणाऱ्यांवर वन विभागाने कडक कारवाई करावी. वन्यजीव अभ्यासक अमित सय्यद यांनी केली मागणी. वाई तालुक्यातील आसरे येथे धोम धरणाच्या कालव्यात पाण्याचा अंदाज न आल्याने बुडून वडील व मुलाचा मृत्यू. वाई पोलीस ठाण्यात घटनेची नोंद. सातारा शहरातील राजवाडा येथे जुगार व्यवसायावर शाहूपुरी पोलिसांचा छापा. जुगाराचे साहित्य मुद्देमाल जप्त.